आज मुंबईत मोटरमननं ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलचं वेळापत्रक पार कोलमडून पडलं। मध्य रेल्वेवर कुर्ला, कल्याण अशा अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती। मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला। रेल्वेकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला। मुरलीधर शर्मा या मोटरमननं काल भायखळा इथं आत्महत्या केली होती। सिग्नल तोडल्यामुळे मोटरमनवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते, मात्र मानसिक तणावात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। या मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी आज सकाळी इतर मोटरमन गेले होते। मोटरमनच्या ओव्हरटाईमचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता। अनेकदा 3 शिफ्टमध्ये काम करावं लागत असल्याचा आरोप या मोटरमननी केलेला आहे। आता देखील ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळे मध्य रेल्वेवर 100 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या। त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। की स्पाड केसमध्ये CRS किंवा रिमूव्हल न देता जर त्या लाल सिग्नल पास झाला असेल तर त्या केसमध्ये त्याच्या मेरिटवरती जर रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान झालं नसेल किंवा कुठलीही कॅज्युलिटी झाली नसेल तर ती केस लिनियंट व्ह्यूने घ्यावी आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची पनिशमेंट मोटरमनला मिळू नये, कारण मोटरमन अत्यंत प्रेशरखाली मुंबईचे मोटरमन काम करतायत आणि मोटरमननी कम्फर्टेबली काम केलं तरच प्रवासी आपल्या घरापासून कामापर्यंत सुरक्षित जाऊ शकतील।